आणि 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी यंदा नाशिकची निवड झालेली असून या 4 दिवसीय महोत्सवाचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जाईल। याच महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं रूपच बदललंय। प्रशासनाची कामं युद्धपातळीवरती सुरू असून जिल्हाभरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। ठिकठिकाणी रंगरंगोटी सुरू आहे। नियोजनासाठी एकूण 20 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे। या सगळ्या तयारीचा आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णी यांनी। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येत आहेत। त्यांच्या हस्ते 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन समारंभ हा पार पडणार आहे आणि आपण बघत आहोत मोदींच्या या दौऱ्यानिमित्ताने नाशिक शहराचं रूपडं हे पालटलं जात आहे। शहर जे आहे ते चकाचक होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। ठिकठिकाणी अशा प्रकारे डिवायडर हे सजवले जात आहेत। त्यावरील हे रॉड असतील त्याला देखील कलरिंग जे आहेत पेंटिंग जे आहे ते केलं जात आहे। यासोबतच आपण जर बघितलं तर शहर नाही तर जिल्हाभरातच स्वच्छता मोहीम ही राबवली जाते। गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये जवळपास 35 टनाहून अधिक कचरा जो आहे तो महापालिकेकडून संकलित हे करण्यात आलेला आहे। यासह रस्त्यांची डागडुजी केली जाते, रस्त्यांचं डांबरीकरण हे केलं जात आहे। ठिकठिकाणी होर्डिंग हे लावण्यात आलेलं आहे। जे विद्युत खांब आहेत त्याला देखील तिरंग्याचा रंग हा देण्यात आलेला आहे। यासह म्हणजे हे संपूर्ण या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार जवळपास 20 समित्या या गठीत करण्यात आलेल्या आहेत। त्यावरती 75 शासकीय अधिकाऱ्यांवरती त्याची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे। एकंदरीतच आपण बघत आहोत मोदींच्या या नाशिक दौऱ्यानिमित्ताने नाशिक नगरी ही सज्ज होताना बघायला मिळते। कॅमेरामॅन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।